नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वी परिसर अभ्यास भाग 1 मधील पाठ दुसरा पृथ्वीचे फिरणे हा पाठ आपण आज या ठिकाणी पाहणार आहोत। सुरुवातीला पहिला पॉइंट या ठिकाणी दिलेला आहे मुलांनो, परिवलन। परिवलन याविषयी तुम्हाला काही संकल्पना दिलेल्या आहेत, म्हणजे काही कृती दिलेल्या आहेत, त्या आपण सुरुवातीला पाहूया। एक भोवरा घ्या, तो फिरवून त्याचे निरीक्षण करा। भोवरा स्वतःभोवती फिरतो। स्वतःभोवती फिरणारी कोणतीही वस्तू प्रत्यक्षात एका अदृश्य रेषेभोवती फिरत असते। वस्तूच्या स्वतःभोवती फिरण्याला परिवलन म्हणतात। लक्षात घ्या, इथे व्याख्या दिलेली आहे, वस्तूच्या स्वतःभोवती फिरण्याला परिवलन म्हणतात। ही परिवलन आपण पहिल्या पाठामध्ये सुद्धा मी तुम्हाला ही व्याख्या सांगितली होती। स्वतःभोवती आपण चंद्र किंवा पृथ्वी यांच्या बाबतीमध्ये पाहत होतो, तर ते ज्यावेळेस स्वतःभोवती फिरतात त्याला काय म्हणतो आपण, परिवलन। आणि पृथ्वी स्वतःभोवती फिरत फिरत ती सूर्याभोवती फिरते, त्याला काय म्हणतो आपण, परिभ्रमण असे म्हणतो। या ठिकाणी तुम्हाला परिवलन ही संकल्पना दिलेली आहे। तर ती वस्तू ज्या अदृश्य रेषेभोवती फिरते तिला त्या वस्तूच्या परिवलनाचा अक्ष किंवा आस असे म्हणतात। या ठिकाणी तुम्हाला हा भोवरा दिसत आहे। या भोवऱ्यामध्ये हे जे डॉटेड लाईन जे दाखवलेले आहेत, या लाईनमुळे ही जे आहे हा काय आहे, तुमचा अक्ष आहे, हे लक्षात ठेवा। हा काय आहे, अक्ष। आणि या अक्षाच्या भोवती ही वस्तू काय होते, फिरत असते। ही अशी हळूवार पद्धतीने ही फिरत असते। मुलांनो, त्यानंतर तुम्हाला पृथ्वीचे परिवलन दिलेले आहे। परिवलन बघा, इथं सुद्धा एक प्रयोग आहे, करून पहा। एक पृथ्वीगोल घ्या, तो फिरवून पहा, तो कोणत्या रेषेभोवती परिवलन करतो ते पहा। आता एक ओळंबा घेऊन चित्रात दाखवल्याप्रमाणे पृथ्वी गोलाजवळ धरा। आता ओळंबा काय आहे तुम्हाला माहिती आहे का? ओळंबा म्हणजे आपले घराचं बांधकाम करत असताना जे मिस्त्री लोकांकडे असतो, त्यांनी बांधकाम करण्यासाठी जे वापरतात त्याला काय म्हणतो आपण, ओळंबा म्हणतो। ओळंबा जर उपलब्ध नसेल तर खोडरबरला दोरा बांधून ओळंबा तुम्ही तयार करू शकता। ओळंबा आणि पृथ्वीचा अक्ष या दोन रेषा एकमेकांशी कोन करतात हे तुमच्या लक्षात येईल। म्हणजेच पृथ्वीचा अक्ष कललेला आहे, या ठिकाणी लक्षात येते। बघा काय सांगितलेला, पृथ्वीचा अक्ष कललेला आहे। व ही गोष्ट लक्षात येण्यासाठी आपण पृथ्वी आणि ओळंबा यांनी केलेला कोन पाहूया। आता इथं पहा, हे आहे आपला पृथ्वी गोल। या पृथ्वी गोलामध्ये बघा, ह्या व्यक्तीच्या हातामध्ये हा दोरा धरलेला आहे, आणि या दोऱ्याला काय बांधलेला आहे, खाली हा ओळंबा आहे। मग हा जो ओळंबा आहे, हा ओळंबा आणि हा जो पृथ्वी गोल आहे, याचा हा जो पृथ्वीगोलाचा हा जो अक्ष आहे, हा दोघांनी इथं केलेला हा काय आहे, हा कोन आहे। आणि याच्यावरून आपल्याला लक्षात येते की ही पृथ्वी ही जी आहे आपली, ही गोल पूर्ण जी पृथ्वी आहे ही कशी आहे, इथं थोडी अशी कललेली आहे, कारण त्याचा अक्ष कसा आहे, कललेला आहे। अक्ष कललेल्या स्थितीमध्येच पृथ्वी परिवलन करत असते। म्हणजे हे कललेल्या स्थितीमध्येच ही स्वतःभोवती असे फिरत असते, परिवलन करत असते, म्हणजे स्वतःभोवती फिरत असते। चित्रात पृथ्वीचा अक्ष NS या रेषेने दाखवलेला आहे। ही रेषा पृथ्वीच्या मध्यबिंदूतून जाते। N व S या बिंदूंना पृथ्वीचे ध्रुव म्हणतात। N हा पृथ्वीचा उत्तर ध्रुव आहे, तर S हा पृथ्वीचा दक्षिण ध्रुव आहे। लक्षात घ्या, हे पृथ्वीगोल, या पृथ्वीगोलामध्ये हे N आणि हे S असे हे दोन ध्रुव आहेत। आणि हे N हा कोणता झाला, उत्तर ध्रुव झाला, आणि S हा कोणता झाला, हा दक्षिण ध्रुव आहे। आणि हे दोघेही एका बिंदूमध्ये काय होतात, छेदत असतात। उत्तर आणि दक्षिण ध्रुवाच्या मध्यावर पृथ्वीच्या पृष्ठभागावर एक वर्तुळ काढल्यास पृथ्वीचे दोन समान भाग होतात। पृथ्वीवरील या काल्पनिक वर्तुळाला आपण विषुववृत्त म्हणतात। आता बघा,
विषुववृत्त कोणतं आहे परत या आकृतीमध्ये हे पहा. ही जी काही हे वरचा जो भाग आहे हा पूर्ण हा कोणता झाला उत्तर ध्रुव झाला आणि हा खालचा पूर्ण भाग कोणता झाला दक्षिण ध्रुव झाला. या उत्तर आणि दक्षिण ध्रुव यांच्या मधोमध ही जर एक रेषा काल्पनिक अशी रेषा जर काढली तर ही काल्पनिक रेषा म्हणजेच याला काय म्हणायचं विषुववृत्त असे म्हणतात. वरील पृथ्वीगोल पहा आणि ह्या विषुववृत्तामुळे होणाऱ्या पृथ्वीच्या दोन समान भागांना उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध म्हणतात. हे आता आपण पाहिलेलं आहे. तर मग आता या ठिकाणी हे जे दोन गोलार्ध तयार झाले याच्यामध्ये हा पृथ्वीचा हा अक्ष आणि हो का हा एवढा जो भाग आहे हा झाला तुमचा उत्तर गोलार्ध, तर हा जो खालचा भाग आहे हा एवढा भाग झाला तुमचा दक्षिण गोलार्ध. या ठिकाणी तुम्हाला पृथ्वी आणि पृथ्वीचा कललेला अक्ष आणि त्यानंतर तुम्हाला उत्तर ध्रुव दक्षिण ध्रुव त्यानंतर उत्तर गोलार्ध कशाला म्हणतात दक्षिण गोलार्ध कशा म्हणतात विषुववृत्त कशाला म्हणतात या संकल्पना या ठिकाणी क्लिअर झालेल्या आहेत. त्यानंतर मुलांनो आणखी एक करून पहा म्हणून तुम्हाला प्रयोग दिलेला आहे. हा प्रयोग काय म्हणतो पहा. एका मोठ्या टेबलावर मधोमध एक मेणबत्ती उभी ठेवा. मेणबत्ती भोवती एक मोठे वर्तुळ काढा. या वर्तुळाच्या एका बिंदूवर पृथ्वीगोल ठेवा. मेणबत्ती पेटवा, खोलीत अंधार करा आणि मेणबत्ती म्हणजे सूर्य आहे असे समजा. बघा लक्षात घ्या या ठिकाणी काय सांगितलेलं आहे मेणबत्ती म्हणजे सूर्य आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे. मग आता पृथ्वीगोलाच्या कोणत्या भागावर उजेड पडतो आणि कोणत्या भागावर उजेड पडत नाही ते पहा. आता ही आकृती पहा. आता या चित्रामध्ये दाखवल्याप्रमाणे एका टेबलावर मोठ्या या ठिकाणी एक मध्यभागी एक मेणबत्ती ठेवलेली आहे. त्याच्या हे भोवताल अशा पद्धतीने हे गोल अशा पद्धतीचं एक वर्तुळ काढलेलं आहे आणि या गोल वर्तुळाच्या एका बिंदूवर हा पृथ्वीगोल ठेवलेला आहे. मग आता ही मेणबत्ती म्हणजे आपला सूर्य आहे असं आपण सांगत आहोत. मग या सूर्याचा म्हणजे या मेणबत्तीचा उजेड पृथ्वीच्या ज्या भागावर पडतो ते भाग म्हणजे कसा दिवस आहे असं आपण म्हणतो आणि ज्या भागावर पडत नाही म्हणजे या ठिकाणी दाखवलेला बघा इथं उजेड पडतो तर हा दिवस आणि ज्या भागावर पडत नाही तो भाग म्हणजे इथं रात्र आहे असं आपण या ठिकाणी सांगू शकतो. हा पृथ्वीगोलावर दिसणारा उजेड दिन आणि हे प्रयोगाची मांडणी आहे. या पृथ्वीगोलावर आपण जर परत पाहिलं तर लक्षात येते आपल्याकडे या पृथ्वीगोलाकडे उत्तर ध्रुवाकडून पहा आणि घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरवा. लक्षात घ्या काय सांगितलेलं आहे घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने आपल्याला हा पृथ्वीगोल काय करायचा आहे फिरवायचा आहे आणि विरुद्ध दिशेने. आता सोयीची दिशा कशी असते घड्याळाच्या काट्याची हो का ही अशा पद्धतीने फिरत असते परंतु पृथ्वीगोल आपल्याला कसा फिरवायचा आहे हा अशा दिशेने म्हणजे हो का इथं बाण दाखवलेले आहेत या बाणामध्ये पहा तुम्हाला लक्षात येईल अशा पद्धतीने हे फिरवायचं आहे. आपली पृथ्वी ही स्वतःभोवती याच दिशेने म्हणजेच पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. बघा लक्षात घ्या पृथ्वी ही कुठून पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. मुलांनो हे असे जे पॉइंट आहेत अतिशय महत्त्वाचे पॉइंट आहेत. तुम्हाला शालेय स्पर्धा परीक्षेमध्ये प्रत्येक परीक्षेमध्ये असे हे विज्ञानाचे प्रश्न एन्व्हायरमेंटल सायन्सवर तुम्हाला पडत असतात. त्यानंतर 10वी-12वी झाल्याच्या नंतर ज्या काही नोकरीसाठी ज्या परीक्षा आहेत त्या प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा MCQच्या स्वरूपामध्ये असेच प्रश्न विचारले जातात. त्यामुळं आत्तापासून तुम्ही अशा प्रश्नांकडे विशेष लक्ष देऊन यांची नोंद करून स्वतंत्र वहीमध्ये नोंद करून ठेवणं गरजेचं आहे. चला पृथ्वीगोलाचे विविध भाग क्रमाक्रमाने उजेडात येतात आणि त्याच क्रमाने उजेडापासून दूर जातात आणि ज्या भागावर उजेड पडतो तेथे दिन आहे. दिन म्हणजे दिवस आपण हे पाहिलेलं आहे. तर जेथे उजेड पडत नाही तेथे रात्र आहे असे आपण म्हणतो. हे आपण आत्ताच या ठिकाणी हा प्रयोगाची मांडणी करून याचे व्यवस्थितरित्या पाहिलेलं आहे. त्यानंतर पुढचा पॉइंट आहे सूर्योदय आणि सूर्यास्त. आता यात काय सांगितलं इथं सुद्धा एक प्रयोग आहे. एक लाल रंगाची टिकली घ्या ती पृथ्वीगोलावर चिकटवा. वरील प्रयोगाप्रमाणेच पृथ्वीगोल व मेणबत्ती घेऊन प्रयोग करा. पृथ्वीगोल घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेनेच फिरवा. लाल टिकलीवर पृथ्वीगोलाच्या कोणत्या स्थितीत सूर्योदय मध्याह्न आणि सूर्यास्त होईल याचे निरीक्षण करा. पहा
आता या ठिकाणी हा पृथ्वीगोल घेतलेला आहे, याच्यावर एक लाल टिकली चिटकवलेली आहे आणि पृथ्वीगोल अशाच पद्धतीने हळूवार पद्धतीने इथं फिरवत आहेत. मग आता फिरवत असताना ही टिकली ज्यावेळेस एक फेरी पूर्ण करेल त्यावेळेस सूर्योदय होईल. परत पुन्हा दुसरा सूर्योदय होण्यासाठी परत एक फेरी पूर्ण करावी लागेल. म्हणजे याला 1 दिवसाचा कालावधी लागतो. इथं काय दिलेलं आहे ते थोडक्यात पाहूया. म्हणजेच याच्यावरून पृथ्वीगोलावरील दिन व रात्र कसे होतात हे आपल्या लक्षात येतं. लाल टिकलीवर एकदा सूर्योदय झाल्यानंतर पुन्हा सूर्योदय केव्हा होतो हे पहा. जेव्हा पृथ्वीची स्वतःभोवती एक फेरी म्हणजेच एक परिवलन पूर्ण झालेले असते तेव्हा लाल टिकलीवर पुन्हा सूर्योदय होतो. बघा, स्वतःभोवतीची एक फेरी म्हणजेच हे अशा पद्धतीनं तुम्हाला लक्षात येईल. बघा इथे मी हायलाइट केलेला आहे, तेव्हा सूर्योदय होतो. पृथ्वीच्या एका परिवलनाच्या या कालावधीला आपण एक दिवस म्हणतो. एक दिवस म्हणजे काय? पृथ्वीचा एका परिवलनाचा कालावधी, त्याला आपण काय म्हणायचं? एक दिवस म्हणतो. एका दिवसाचे एक दिन आणि एक रात्र असे भाग असतात. कालमापनासाठी एका दिवसाच्या कालावधीचे आपण 24 समान भाग करून प्रत्येक भागाला 1 तास म्हणतो. कालमापनामध्ये आपण हे दिवसाचे किती 24 समान भाग केलेले आहेत आणि प्रत्येक भागाला 1 तास असं नाव देण्यात आलेले आहे. हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात येतं. मुलांनो, त्यानंतर पुढची संकल्पना आहे तुम्हाला वर्ष. तर वर्ष कशाला म्हणतात, वर्ष काय आहे हे आता आपण या ठिकाणी पाहूया. करून पहा म्हणून इथे सुद्धा एक प्रयोग दिलेला आहे तुम्हाला. पृथ्वी गोल टेबलावरील वर्तुळावरून पुढे सरकवा. असे करताना पृथ्वीचा गोल सतत फिरता ठेवा आणि अक्षाची दिशा बदलणार नाही याची काळजी घ्या. वर्तुळावरून पुढे सरकत शेवटी पृथ्वी गोल पुन्हा सुरुवातीच्या जागी पोहोचेल. याचप्रमाणे पृथ्वीही स्वतःभोवती फिरत फिरत सूर्याभोवती परिभ्रमण करत असते. पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या एका परिभ्रमणाला जो कालावधी लागतो त्याला वर्ष म्हणतात. एका वर्षात सुमारे 365 दिवस आणि 6 तास असतात. आता ही संकल्पना तुम्हाला मी थोडक्यात स्पष्ट करून सांगतो. इथं पहा, आपण हा जो प्रयोग पाहिला होता, या प्रयोगामध्ये लक्षात घ्या, या प्रयोगामध्ये सुरुवातीला आपण काय पाहिलं होतं? फक्त हा पृथ्वीगोल इथे एका बिंदूवर ठेवला होता आणि हा पृथ्वीगोल जे आहे, पृथ्वी जी आहे, ही पृथ्वीच तेवढी आपण इथं हळूवारपणे फिरवत होतो. परंतु आता ह्या वर्ष ही जी संकल्पना आहे, या संकल्पनेमध्ये जर आपल्याला नुसती पृथ्वीच फिरवायची नाही तर पृथ्वी पूर्ण गोल सुद्धा फिरवायचा आहे. म्हणजे पृथ्वी फिरत फिरत ही पृथ्वी गोल सुद्धा असा हळूवारपणे असा या वर्तुळावरून फिरवायचा आहे. हे फिरत असताना एक लक्षात येतं आपल्याला की हा जो कालावधी आहे ह्या बिंदूपासून परत इथं येण्यासाठी म्हणजेच पृथ्वीला सूर्याच्या भोवती अशी एक फेरी पूर्ण करण्यासाठी 365 दिवस आणि 6 तास लागतात. हे आपल्याला या ठिकाणी समजते. मुलांनो, त्यानंतर तुम्हाला पुढची संकल्पना दिलेली आहे या ठिकाणी, ती म्हणजे लीप वर्ष. लक्षात घ्या, लीप वर्ष कशाला म्हणायचं? ग्रेगरियन पद्धतीच्या दिनदर्शिकेत वर्षाचे सर्वसाधारणपणे 365 दिवस धरतात. याचा अर्थ असा की प्रत्येक वर्षात 6 तास कमी धरले जातात. कारण आताच आपण वर पाहिलेलं आहे की 6 तास किती वर्ष पृथ्वीला 365 दिवस आणि 6 तास लागतात एक फेरी पूर्ण करायला. तर आपल्या ह्या वर्षभराच्या ह्या कॅलेंडरमध्ये मात्र तसा 6 तासाचा उल्लेखच नसतो, 365 दिवस धरतात. मग होतं काय बघा की प्रत्येक वर्षात 6 तास कमी धरले जातात. म्हणजेच 4 वर्षात 24 तास किंवा 1 दिवस पूर्ण कमी धरला जातो. आणि हा दिवस भरून काढण्यासाठी ग्रेगरियन दिनदर्शिकेतील प्रत्येक चौथ्या वर्षात, कितव्या? चौथ्या वर्षात फेब्रुवारी महिन्यात 1 अधिकचा दिवस जोडला जातो. त्या वर्षी फेब्रुवारी महिना 28 ऐवजी 29 दिवसाचा असतो. लक्षात घ्या, हे जे याला काय म्हणतो ग्रेगरियन वर्ष, म्हणजेच ह्याला या दिनदर्शिकेमध्ये ह्यालाच लीप वर्ष असे आपण म्हणतो. तर ह्या फेब्रुवारी महिना 28 ऐवजी किती
29 दिवसाचा असतो आणि ते वर्ष 365 ऐवजी 366 दिवसांचे असते आणि याच वर्षाला आपण लीप वर्ष असे म्हणतात. ही संकल्पना लक्षात घ्या मुलांनो. लीप वर्ष स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचं आहे. लीप वर्ष हे दर किती 4 वर्षाला येत असतं आणि हे 4 वर्षाला किती जे काही 4 वर्ष म्हणजे हे 24 तास किंवा त्यालाच एक दिवस जो आहे तो काय असतो जास्त असतो. म्हणजे चौथ्या वर्षामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये काय करतात ते फेब्रुवारी महिन्यात 28 ऐवजी 29 दिवसाचा असतो. म्हणजे लीप वर्षामध्ये फेब्रुवारी महिना हा 29 दिवसाचा असतो आणि म्हणून त्या वर्षामध्ये एकूण 366 दिवस असतात. त्याला आपण लीप वर्ष असे म्हणतो. त्यानंतर तुम्हाला माहित आहे का म्हणून काही पॉइंट दिलेले आहेत पहा. पृथ्वीवर दिन व रात्रीचा कालावधी सारखा नसतो हे आपण मागील इयत्तेत पाहिलेले आहे आणि पृथ्वीचा आस कललेला असल्यामुळे पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे हा फरक पडतो. म्हणजे दिवस आणि रात्र यांचा कालावधी सारखा नसतो. का नसतो तर पृथ्वीचा आस कललेला असल्यामुळे पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे हा फरक पडतो. हे लक्षात ठेवा. त्यानंतर 22 मार्च ते 23 सप्टेंबर या काळात उत्तर गोलार्धात दिनमान जास्त असते. म्हणजे दिवस मोठा असतो किंवा दिवस जास्त असतात म्हणजेच दिन मोठा असतो. त्यामुळे तेथे उष्णता जास्त असते. म्हणून या काळात उत्तर गोलार्धात उन्हाळा असतो. लक्षात घ्या. म्हणून हे जे उत्तर गोलार्ध आहे या उत्तर गोलार्धामध्ये काय असतो उन्हाळा असतो. याच काळात दक्षिण गोलार्धात मात्र रात्रमान जास्त असते म्हणजेच रात्र मोठी असते. त्यामुळे या भागात उष्णता कमी प्रमाणात मिळते. त्यामुळे दक्षिण गोलार्धामध्ये हिवाळा असतो. हे लक्षात ठेवा. 22 मार्च ते 23 सप्टेंबर या काळामध्ये उत्तर गोलार्धामध्ये उन्हाळा तर दक्षिण गोलार्धामध्ये हिवाळा असतो. तर तेच त्याच्या विरोधात 23 सप्टेंबर ते 22 मार्च या काळात दक्षिण गोलार्धात दिनमान जास्त असते. त्यामुळे तेथे उष्णता जास्त मिळते. म्हणून या काळात दक्षिण गोलार्धात उन्हाळा असतो. हे लक्षात ठेवा. हा जो दक्षिण गोलार्ध आहे या दक्षिण गोलार्धामध्ये काय असतो उन्हाळा असतो आणि याच काळात उत्तर गोलार्धात मात्र रात्रमान जास्त असते. त्यामुळे या भागात उष्णता कमी प्रमाणात मिळते. परिणामी उत्तर गोलार्धात हिवाळा असतो. बघा ह्या दोन्ही संकल्पना तुलनात्मक लक्षात घ्या. 22 मार्च ते 23 सप्टेंबर हा जो कालावधी असतो या कालावधीमध्ये उत्तर गोलार्धात उन्हाळा तर दक्षिण गोलार्धात हिवाळा असतो आणि त्यानंतर 23 सप्टेंबर ते 22 मार्च या कालावधीमध्ये दक्षिण गोलार्धात उन्हाळा असतो तर उत्तर गोलार्धामध्ये हिवाळा असतो. या वरील तारखांमध्ये लीप वर्षामुळे फरक पडू शकतो याची नोंद घ्या. भारतात प्रामुख्याने उन्हाळा, पावसाळा व हिवाळा हे मुख्य ऋतू मानतात. तसेच आपण वर्षभरात वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर असेही ऋतू मानतो. असे 6 ऋतूंचेही चक्रे असते. आपल्या देशात ऋतुमानाशी निगडीत सण व उत्सव साजरे केले जातात. तसेच विविध गाणी म्हटली जातात आणि खेळही खेळले जातात. मुलांनो हे सर्व तुम्हाला पॉइंट अतिशय महत्त्वाचे आहेत. जे हायलाइट केलेले आहेत असे हायलाइट केलेले प्रश्न पॉइंट जे आहेत हे तुम्ही लिहून ठेवावेत. हे अतिशय महत्त्वाचे असे पॉइंट आहेत. लीप वर्ष, त्यानंतर हे उत्तर गोलार्धात उन्हाळा केव्हा असतो, दक्षिण गोलार्धात उन्हाळा केव्हा असतो, त्यानंतर उत्तर गोलार्धात हिवाळा कधी असतो, दक्षिण गोलार्धात हिवाळा कधी असतो. 22 मार्च ते 23 सप्टेंबर आणि 23 सप्टेंबर ते 22 मार्च हा कालावधी तुम्ही लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. मुलांनो त्यानंतर आपल्याला चंद्राच्या कला पाहायच्या आहे. तर या चंद्राच्या कला पाहत असताना तुम्हाला सांगा पाहू म्हणून 2 प्रश्न दिलेले आहेत. या 2 प्रश्नांची उत्तरे पाहूया आपण आणि त्यांच्या कला सुद्धा पाहूया. आपल्याला दिसणाऱ्या चंद्राच्या प्रकाशित भागांना काय म्हणतात आणि पौर्णिमेला चंद्र कसा दिसतो, अमावस्येला चंद्र कसा दिसतो. आता लक्षात घ्या हे दोन्ही प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या सर्व आकृत्यांमध्ये खाली दिलेले जे कला आहेत त्याच्यामध्ये मिळून जातील. आणि हा जो चंद्र असतो
हा आपल्याला दिसणार चंद्राच्या प्रकाशित भागांना काय म्हणतो आपण थोडक्यात, तर हे त्याच्या कलाच म्हणतो. म्हणजेच पौर्णिमेच्या वेळेस हा पूर्ण चंद्र दिसत असतो. तर याविषयी मला हो काही इथं शेवटच्या पेजवर दिलेले आहेत चंद्राच्या विविध कला. तर ह्या चंद्राच्या विविध कला कोणकोणत्या आहेत ते पहा. हा इथं अमावस्येपासून पौर्णिमेकडे सुरू झालेली ही जी चंद्राची वाटचाल आहे ही वाटचाल पहा. सुरुवातीला अगदी लहानसा असा हा चंद्र दिसेल, त्यानंतर हळुवारपणे याच्यामध्ये होत जाणारा हा बदल तुम्हाला लक्षात येईल. हा हळुवारपणे होत चाललेला हा जो बदल आहे हा बघा, आणि शेवटी पुन्हा चंद्र पूर्ण दिसेल, म्हणजे ही झाली तुमची पौर्णिमा आहे, आपण असे या ठिकाणी म्हणू शकतो. या ठिकाणी तुम्हाला काही अमावस्या पौर्णिमा याविषयीच्या संकल्पना दिलेल्या आहेत त्या पहा. पौर्णिमा आणि अमावस्या कशाला म्हणतात लक्षात घ्या मुलांनो. चंद्र पृथ्वीभोवती परिभ्रमण करतो आणि पृथ्वी सूर्याभोवती परिभ्रमण करते, परंतु या दोन भ्रमण कक्षा एकमेकांना छेदतात. म्हणून सूर्य, चंद्र आणि पृथ्वी हे एकाच सरळ रेषेत नेहमीच असतात असे नाही. म्हणजे नेहमीच असतात का ते एकाच सरळ रेषेत राहत नाही. आपल्याला चंद्राच्या पृष्ठभागाचा पृथ्वीकडील अर्धा भाग दिसतो. म्हणजेच पृथ्वीवरून आपल्याला चंद्राची नेहमी एकच बाजू दिसते. लक्षात ठेवा, पृथ्वीवरून आपल्याला चंद्राची नेहमी फक्त एकच बाजू दिसते, दुसरी बाजू पृथ्वीवरून आपल्याला चंद्राची पाहता येत नाही. त्यानंतर चंद्र हा स्वयंप्रकाशित नाही, हे पण लक्षात ठेवा. का बरं? चंद्र हे काय आहे? ग्रह आहे. आपण या अगोदरच्या पाठामध्ये काय शिकलो? ग्रहांना स्वतःचा प्रकाश नसतो, ताऱ्यांना स्वतःचा प्रकाश असतो आणि ताऱ्यांमार्फत ते प्रकाश घेत असतात. त्यांच्यावर पडला ताऱ्यांचा प्रकाश त्यांच्यावर चंद्रावर पडला तर चंद्राची बाजू आपल्याला दिसत असते पृथ्वीवरून. सूर्याचा प्रकाश चंद्रावर पडल्यामुळे तो आपल्याला पृथ्वीवरून दिसतो. म्हणजे सूर्य हा एक काय तारा आहे आणि या ताऱ्याचा प्रकाश याच्यावर पडलेला आहे, त्यामुळे आपल्याला दिसतं. पौर्णिमेच्या रात्री आपल्याला चंद्राचा पृथ्वीकडील पूर्ण भाग दिसतो. अमावस्येच्या रात्री चंद्राचा कुठलाच भाग दिसत नाही. बघा, आता या ठिकाणी तुम्हाला लक्षात आलं असेल की सूर्याचा प्रकाश चंद्रावर पडल्यामुळे तो आपल्याला पृथ्वीवरून दिसतो आणि पौर्णिमेच्या रात्री आपल्याला चंद्राचा पृथ्वीकडील पूर्ण भाग दिसतो, म्हणजेच आपण त्याला पौर्णिमा म्हणतो. आणि अमावस्येच्या रात्री चंद्राचा कुठलाच भाग दिसत नाही. आता इथं पहा, पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत चंद्राचा पृथ्वीवरून दिसणारा प्रकाशित भाग कमी कमी होत जातो. हे लक्षात घ्या. कुठून? पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत चंद्राचा पृथ्वीवरून दिसणारा प्रकाशित भाग कमी कमी होत जातो आणि अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत तो पुन्हा वाढत वाढत जातो. यालाच आपण चंद्राच्या कला म्हणतो. लक्षात ठेवा, चंद्राच्या कला म्हणजे काय? बघा, हे पूर्णच व्याख्या आहे, मी लक्षात ठेवा. काय म्हणायचं? पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंतचा कालावधी आणि अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंतचा हे जे काही बदल होत असतात या सर्व बदलाला काय म्हणायचं? चंद्राच्या कला. आता त्यानंतर तुम्हाला आणखीन एक संकल्पना आहे, चांद्रमास आणि तिथी. चांद्रमास कशाला म्हणायचा आणि तिथी कशाला म्हणतात? लक्षात ठेवा. अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंतच्या 15 दिवसांचा कला तुम्ही पाहिल्या आहेत. अमावस्येपासून पौर्णिमेच्या स्थितीत येण्यास चंद्राला 14 किंवा 15 दिवस लागतात. लक्षात घ्या, किती दिवसाचा कालावधी लागतो? 14 ते 15 दिवसाचा. आणि यालाच पंधरवाडा सुद्धा म्हणतात. मग या पंधरवाड्याला शुक्ल पक्ष असे म्हणतात. कोणता? अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंतचा. त्यानंतर पौर्णिमेनंतर चंद्राच्या पृथ्वीकडील प्रकाशित भाग कमी कमी होऊ लागतो आणि 14 ते 15 दिवसांनी पुन्हा अमावस्या येते. या पंधरवाड्याला कृष्ण पक्ष असे म्हणतात. बघा, वर इथं दिलेला तुम्हाला शुक्ल पक्ष आणि इथं ही संकल्पना आहे कृष्ण पक्ष. शुक्ल पक्ष कशाला? अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत आणि हे पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंतचा कालावधी. अशा प्रकारे एका अमावस्येपासून पुढच्या अमावस्येचा काळ सुमारे 28 ते 30 दिवसांचा असतो. लक्षात घ्या, किती दिवसाचा? म्हणजे एका अमावस्येपासून पुढच्या अमावस्येपर्यंतचा हा जो काही काळ आहे हा किती? 28 ते 30 दिवसाचा असतो आणि याच काळाला चांद्रमास म्हणतात. म्हणजे हा जो काही 28 ते 30 दिवसाचा काळ आहे या काळाला काय म्हणायचं? चांद्रमास. चांद्रमासातील प्रत्येक दिवसाला तिथी म्हणतात.
म्हणजेच तुम्हाला इथं हा पॉईंट जो दिला होता चांद्रमास आणि तिथी, हे दोन्ही संकल्पना या ठिकाणी तुमच्या क्लिअर होतात. चांद्रमास कशाला म्हणायचा आणि तिथी कशाला म्हणतात, हे नेहमी तुम्ही लक्षात ठेवा. याच्यामध्ये तुम्हाला ह्या संकल्पना पूर्ण दिलेल्या आहेत. तरी सुद्धा इथं तुम्हाला इथं शेवटी आणखी व्यवस्थित दिलेलं आहे पहा. अमावस्या, पौर्णिमा आणि शुक्ल पक्ष. यामध्ये अमावस्या ते पौर्णिमा लक्षात घ्या. अमावस्या ते पौर्णिमा हा जो काही पंधरवाडा आहे, या पंधरवाड्याला शुक्ल पक्ष म्हणतात. तर पौर्णिमा ते अमावस्या या पंधरवाड्याला काय म्हणतात, कृष्ण पक्ष असे म्हणतात. मग मला हे तुम्ही अतिशय महत्त्वाचं आहे हे लक्षात ठेवा. यानंतर याच्यामध्ये हे जे शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष या दोन्हीला मिळून काय म्हणायचे, चांद्रमास असे म्हणतात. हे लक्षात ठेवा. शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष या दोघांना मिळून चांद्रमास. चांद्रमास हा 1 महिन्याचा असतो. अशा पद्धतीनं तुम्हाला या ठिकाणी हे कशा पद्धतीनं या ठिकाणी अमावस्या आणि पौर्णिमा आणि शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष होतात, यामध्ये तुम्हाला बदल दिलेला आहे. हे नेहमी लक्षात ठेवा. पृथ्वीच्या परिवलनामुळे दिन व रात्र होते आणि पृथ्वीचा कललेला अक्ष व पृथ्वीचे परिभ्रमण यामुळे ऋतुचक्र होतात. हे ऋतुचक्र कसं होतं निर्माण काय नाही हे आपण या अगोदरच पाहिलेलं आहे. पृथ्वीचा जो आपला कललेला जो अक्ष आहे, या अक्षामुळे जे ऋतू होतात, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, हे त्यामुळेच निर्माण होतात. मुलांनो, या ठिकाणी हा तुमचा पाठ पूर्णतः संपलेला आहे. आपण काय शिकलो म्हणून या ठिकाणी काही पॉईंट दिलेले आहेत, हे सुद्धा पॉईंट तुम्ही बारकाईनं वाचा. यामध्ये हे अतिशय महत्त्वाचे असे पॉईंट आहेत. त्यामध्ये हे पहिला दिलेला आहे पॉईंट, पृथ्वीच्या परिवलनामुळे पृथ्वीवर दिन आणि रात्र होतात. दुसरा पॉईंट आहे पृथ्वीचे सूर्याभोवतीचे परिभ्रमण आणि पृथ्वीचा कललेला अक्ष यामुळे पृथ्वीवर ऋतू होतात, आताच पाहिला आपण. त्यानंतर चंद्राच्या पृथ्वीभोवतीच्या परिभ्रमणामुळे आपल्याला चंद्राच्या कला दिसतात आणि एका अमावस्येपासून पुढच्या अमावस्येपर्यंतच्या काळाला आपण चांद्रमास म्हणतो. चांद्रमासात सुमारे 28 ते 30 दिवसांचा असतो. त्यानंतर पौर्णिमेला शेवट होणाऱ्या चांद्रमासातील पंधरवाड्याला शुक्ल पक्ष म्हणतात. हा, इथं ह्या ठिकाणी थोडंसं तुम्हाला वेगळ्या पद्धतीने सांगितलेलं आहे. पहा की पौर्णिमेला शेवट होणाऱ्या जो काही चांद्रमासातील पंधरवाड्याला शुक्ल पक्ष म्हणतात, तर अमावस्येस शेवट होणाऱ्या पंधरवाड्याला कृष्ण पक्ष असे म्हणतात. तर चांद्रमासातील दिवसांना तिथी म्हणतात, हे लक्षात ठेवा. आणि या ठिकाणी हा तुमचा पाठ पूर्णतः संपलेला आहे. पाठाच्या शेवटी तुम्हाला काही स्वाध्याय दिलेले आहेत. हे स्वाध्याय आणि त्याखाली दिलेले प्रश्न हे तुम्ही आवर्जून पहा. खूप छान असे प्रश्न आहेत बघा. इथं जरा डोके चालवा म्हणून दिलेला आहे. पृथ्वीच्या एका परिभ्रमणात तिची किती परिवलने होतात, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही सर्वांनी मला कमेंट बॉक्समध्ये टाका. अतिशय छान असे प्रश्न आहेत. या सर्वच प्रश्नांची उत्तरं रिकाम्या जागेची आणि याची तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये टाका. आणि त्यानंतर तुम्हाला एक उपक्रम दिलेला आहे शेवटी. तो उपक्रम काय आहे पहा. मराठी दिनदर्शिकेतील कोणत्याही एका महिन्याच्या अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंतच्या तसेच पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंतच्या तिथींची नावे नोंद करून त्याविषयी अधिक माहिती घ्या. मुलांनो, अशा उपक्रमाच्या दृष्टिकोनातून जर तुम्ही अभ्यास केलात तर तुम्हाला अमावस्या, पौर्णिमा तसेच चांद्रमास, तिथी याविषयीचे कोणताही प्रश्न जरी स्पर्धा परीक्षेत, शालेय स्पर्धा परीक्षेत जर आला तर तो कधीही विसरणार नाही. म्हणून हा उपक्रम तुम्ही नक्की करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि घरीच राहा, अभ्यास करा. धन्यवाद.